आता ते पॅकरोची काय बॉल झाली त्याची आता त्यांचीच नक्कीच या ठिकाणी आपण वळूयात पुन्हा एकदा क्रिकेटकडे. ज्या ठिकाणी डीजे सिस्टमने एक जबरदस्त गाणं ऐकवलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, देश धर्म संस्कृतीचा रक्षणदाता, रयतेचा कल्याण करता आणि निजर नीतिमत्तेचा नंदादीप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा आपल्या आराध्य देवताला पुन्हा एकदा नमन करून मानाचा मुजरा करून वळूयात क्रिकेटकडे, जिकडे दोन जबरदस्त टीम एकमेकांसमोर खेळतात. पहिला चेंडू या मॅचचा, यासाठी इनसाइड आउट खेळलाय. पहिल्या चेंडूवरती सफलता, फलंदाज बाद. काल सुद्धा हा फलंदाज 0 वरती तंबूमध्ये गेला होता आणि आज बॅक टू बॅक लगातार 2 मॅच मध्ये 0 वरती तंबूच्या आश्रयाला डीजे. ज्यावेळी प्रमोद घरत यांचा टॉस झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेतला होता, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला या ठिकाणी हवेची साथ मिळेल किंवा 70-75 धावा आम्ही बनवू. परंतु बघा कुठेतरी कॅल्क्युलेशन थोडं चुकलं. त्यांनी पहिल्या चेंडूवरती कोणतीही घाई करण्याची आवश्यकता नव्हती, कारण 5 षटकांचा मॅचमध्ये तुम्हाला कुठेही मॅच कव्हर करता येऊ शकतो. बट लगातार 2 मॅचेसमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर प्रमोद घरत कुठेतरी प्रेशरमध्ये आले असतील. परंतु काल त्यांच्या विकेट पहिल्यावर 0 वरती गेला होता त्यांनी मॅच, आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या टीमला तो फटका मिळाला होता आणि त्या ठिकाणी मॅच ते पराभूत झाले होते. यावेळी चांगला कट केलाय चेंडू, ट्रॅव्हल होते मिड विकेट रिजन मध्ये. हा येतोय दुसरा चेंडूवरती चौकार. सुरुवात केली आहे मोहिंद्र मुंगाजी आणि अर्थात वैयक्तिक 4 धाव्यांवरती खेळतोय 2 चेंडूंवरती. आणि आपण पाहतो की या 2 फलंदाजांवरती आता खूप मोठी जबाबदारी आहे, कारण कॅप्टनचा विकेट खूप 0 वरती तंबूमध्ये गेल्यानंतर एक प्रेशर येतं आणि ते प्रेशर मात्र विकेटवरती न ठेवता गोलंदाजांवरती आणि फिल्डिंग साईडवरती आपल्याला प्रेशर द्यायचा आहे. हा कॅल्क्युलेशन बांधलाय रोहन महेंद्र आणि त्याच्यासोबत रोहित. यावेळी आपण बघितलं पुन्हा एकदा फटका फसलाय. बॅक टू बॅक या षटकामध्ये दुसरा विकेट जातोय. बॅक टू बॅक नाही पण दुसरा विकेट या षटकामध्ये प्राप्त झालाय आणि खरोखरच एक मोठा धक्का. पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय चेतन शेठ स्मृती यांना मिळतोय. परत जात आहेत आणि आता नौखे फलंदाज क्रीज वरती पोहोचत आहेत, ते रोहित आणि अभिषेक पाटील. स्ट्राइक यावेळी अभिषेकला मिळते. संगम घरात खर तर क्रिकेट क्षेत्रातलं एक असं नाव ज्यांनी क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या दुनियेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि खऱ्या अर्थाने ते सातत्य टिकवलंय ओवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट
मॅच मध्ये जबरदस्त पकड मजबूत. सामना सुरू आहे. आपण पाहतोय स्वर्गवासी चेतन शेट स्मृती विपक्ष GS घरत स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी चेतन शेट स्मृती यांच्या माध्यमातून धावा जमा झाल्या. त्या या व्हाईट बॉलच्या मदतीवरती 5 षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. रखरखत दुपारचं ऊन आणि सरांनी जसं सांगितलं की जवळपास 12:15 वाजलेत आणि खूप चांगलं आयोजन आहे आणि तेवढीच चांगली साथ सर्व क्रिकेट खेळाडूंच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. हे 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 प्रेम आहे क्रिकेटवरती आणि जेवढं प्रेम तेवढंच तुम्हाला शिस्त देखील आहे. यावेळी बघा लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू कार्पेटचे सायरन खेळून काढला. स्क्वेअर लेगच्या बाजूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतं. त्यांनी चेंडू अडवणार मात्र त्या दरम्यान दोन्ही फलंदाज छोर बदलून एक धाव कंप्लीट करतायत. या एक धावेने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 6 वरती. पारितोषिक आलंय सनी गायकवाडनी जर एक डोपा टेकून जर कॅच घेतली किंवा दोन्ही डोपा टेकून कॅच जर घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल मंगेशजी गायकवाड साहेब आणि किरणजी घरत साहेबांकडून. धन्यवाद. आगळं वेगळं बक्षीस आहे. कॅच घेणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यातलं काही चेंडू बाकी. फुल टॉस होता त्याला समाचार मात्र तितकासा घेता आला नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला मिस फील्ड आणि त्याचा फायदा आपण बघितलं वाईडिश मिडॉनच्या बाजूला हा चौकार. खऱ्या अर्थाने समोर ज्याने टी शर्ट जर्सी आपली जी आपल्याला प्रत्येकाला दिलेली आहे विनंती आपल्या सगळ्यांनाच की आपण जर्सी घालायची आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून निधड्या छातीने मुघलांना इंग्रजांना झुंज देऊन शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने एक लोकराज्य निर्माण केलं. असे आपले सर्वांचेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीमध्ये आताच ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभते या विभागातील एक कर्तृत्ववान नेतृत्व छाया रिसॉर्टचे मालिक आदरणीय संजयजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. संजयजी पाटील साहेब कृपया विनंती आपल्याला की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सगळेच आयोजन कमिटीचे मेंबर्स खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेतले. सचिन सर जर आपण बघितलं कारण प्रामुख्याने बघा जिकडे आपण पाहतो की रतनबुवा ट्रॉफीज असो त्यानंतर सुप्रीमो ट्रॉफी असो अशा दिग्गज मॅचेस आपण पाहतो पण त्यानंतर क्रिकेटला जो ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनीच उंच भरारी घेतली आहे सातत्याने या ठिकाणी तशाच पद्धतीचं देखणं आयोजन या स्पर्धेकडून पाहायला मिळतंय. आत्ताच ज्यांनी पर्पल कॅप मिळवले संगम घरत ज्याला 5 विकेटचा मानकरी ठरतोय. गोलंदाजीची मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. आहा पॅडल स्वीप जस्ट इट इज अ ब्युटिफुल यू सेक्शन. क्या बात. क्या बात. खरोखरच आमचे
दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी जेवणाची संपूर्ण व्यवस्था पाहिली अशा व्यक्तिमत्वांची नावं आम्ही या ठिकाणी घेतोय आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जेवण झालेलं आहे. दरम्यान विकेटवरती बघा अजून एक विकेटचा पतंग. ज्या फलंदाजाने पॅडल स्वीप अप्रतिम खेळला होता त्या फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा माघारी पाठवलंय. हा तिसरा धक्का स्वर्गवासी चेतन शेठ स्मृती या संघाला. उंच सिक्सर माराया गे तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण भोजनाची व्यवस्था झाली आहे. 3 दिवस आजच्या दिवस ज्यांची जेवणाची संपूर्ण व्यवस्था आहे असे दानशूर व्यक्तिमत्व कुमार शेठ म्हात्रे साहेब आणि ज्यांनी जेवणाची संपूर्ण व्यवस्था पाहिली असे अनंताजी मुंगाजी साहेब आणि सोपानजी गायकवाड आणि किरणजी म्हात्रे आमचे बाबू यांच्या माध्यमातून आत्ताच आम्हाला कॉल आलाय की जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ज्या टीमचे मालक खेळाडू यांना विनंती आहे की कृपया भोजनाची व्यवस्था आपल्या स्टेजच्या बाजूला केलेली आहे. जेवण करून घ्यायचं आहे. जसं टाइम प्रत्येक टीमला मिळेल त्या पद्धतीने जेवण करून घ्यायचं आहे कारण आपण प्रत्येक मॅच कंटिन्यू खेळणार आहोत. मध्ये कोणताही ब्रेक नसेल. बरोबर आहे. गर्दी करायची नाही. जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या टीमला सोयीनुसार आपण जायचं आहे आणि भोजन करून घ्यायचं आहे. वळूयात मैदानाकडे. पुन्हा एकदा क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळतंय. 3 विकेट तंबूच्या अस्त्राला परत आहेत स्वर्गवासी चेतन शेठ स्मृती या टीमच्या आणि आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा मयूर गायकवाड. आहा क्लास ब्यूटीफुल इसे कहते हैं नहले पे दहला. ये छक्का. एकच विचार एकच प्रचार तोही 7 समुद्रापाड. छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी जय शिवराय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ओबले ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून या सगळ्याच तरुण मंडळीला एकत्र करण्याचं काम आमच्या आयोजन कमिटीने हाती घेतलं आणि आज 3 दिवसाची भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुपारचं सत्र सुरू आहे. जेवणाची संपूर्ण व्यवस्था या कमिटी आणि त्यांच्या बरोबर आम्ही ज्यांचं नाव घेतलं कुमार शेठजी यांच्या माध्यमातून केलेली आहे. क्या बात. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. बघूया झेल होते की षटकार होतोय आणि हा या भव्य दिव्य राजवाड्याला मानवंदना देणारा दुसरा षटकार. हिंदी में अक्सर हम एक बात कहते हैं की आपके टूथपेस्ट में नमक हो ना हो आपके बल्लेबाजी में चमक होनी चाहिए आणि ती चमक मात्र दाखवतोय फलंदाज रोहन दापोलकर यांनी. बघा संयम कसं. रोनित दापोलकर क्षमा असावी. दरम्यान आपण पाहतो की रोनित दापोलकर या खेळाडूंनी या विभागामध्ये जबरदस्त फलंदाजी करत बऱ्याचशा ट्रॉफीज पटकवण्यामध्ये योगदान दिलंय आणि लेजंड खेळाडू या व्यासपीठावरती ज्यांना आम्ही नक्कीच लेजंड खेळाडू ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये एवढं नाव केलंय जगदीशजी दापोलकर साहेब यांचे हे चिरंजीव आहेत. म्हणजे नसातच क्रिकेट भिनलेलं आहे. ज्या ठिकाणी आपल्या वडिलोपार्जित ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करतो ना त्यावेळी त्या खेळाडूकडे गुणवत्ता असते आणि ते पाहायला मिळालंय रोनितकडून. यावेळी आपण पाहतोय विकेटवरती एक सुंदर चेंडूची सांगता होतीये. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल 2 षटकांचा खेळ संपतोय आणि या 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 19. क्षमा असावी 29. या षटकामध्ये 19 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. अशा तब्बल 29 धावा स्कोर कार्ड वरती जमा झाल्यात. 65 किलोची तलवार वागवतो.
डीजे मास्टर. श्वासात रोखोणी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आहे आपले महाराज. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा बोलूयात. मैदानामध्ये याच्याकडे जबरदस्त मॅच सुरू आहे. संगम घरत याच्याकडे गोलंदाजी सोपवले तिसऱ्या षटकासाठी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. ब्लॉकऑल स्वरूपाचा चेंडू कार्पेटच्या आधारावरती चेंडू खेळून काढलाय. वायडिश मिड ऑन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, मात्र दोन्ही फलंदाजांनी तब्बल एक धाव पूर्ण केली आणि एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. 30 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 3 विकेट, 3 गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पोहोचतात. त्यामध्ये प्रमोद घरत जो शून्यावरती माघारी परतला, त्यानंतर महेंद्र मुंगाजी ज्यांनी 4 धावा बनवल्या आणि त्यानंतर अभिषेक पाटील यांनी तब्बल 7 धावा बनवत माघारी परतलं होतं. मागच्या मॅचमधून एक गोष्ट प्रामुख्याने आमच्या सचिन सरांनी सध्या नमूद केली आणि त्यांनी बोलले सुद्धा की एक गुणवंत खेळाडूची निशाणी काय असते बघा. मागच्या मॅचमध्ये रोहन मुंगाजी यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली होती, पण परंतु बघा त्यांनी बघितलं होतं की या मॅचमध्ये जास्त क्रेडिट सुमितनी दिलंय आणि कुठेतरी मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा हा आत्ताच रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यांनी दाखवलं की एक स्पोर्ट्समनशिप काय असते. त्यांनी आपल्या साथी खेळाडूला त्या ठिकाणी ते बक्षीस दिलं. रोहनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच असतं नेतृत्व ज्यावेळी समाजामध्ये किंवा क्रिकेट क्षेत्रामध्ये घडतं ना, त्यावेळी एक मोठा खेळाडू नक्कीच रोहन होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. यावेळी पुन्हा एकदा पॅडलवरती पायावरती चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने त्याला ट्रॅव्हल केलं. आपण जर बघितलं तर फलंदाज साजन मुंगाजी आणि हा चेंडू सरळ निघतोय सीमारेषेचा वेध घेत चौकार. फोर फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 34 धावा 3 गड्याच्या मोहबदल्यात आणि दरम्यान विकेटवरती अजून एक स्क्वेअर मारा होतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये जमा होते आणि टोटल धावा 35. 35 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की फलंदाजी मार्कवरती संजय मुंगाजी आणि त्याच्यासोबत साजन मुंगाजी आणि रोनित दापोळकर ज्यांनी लगातार 2 षटकार खेचले होते आणि धावसंख्येला गती दिली होती. बॅटच्या टप्प्यात येतोय, क्या बात, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट बाउंड्री आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा षटकार. पुन्हा एकदा षटकार खेचतोय साजन मुंगाजी. यावेळी फुलटॉस चेंडू होता, मात्र फलंदाजाला तितकासा वाव देखील होता, परंतु टायमिंग प्रॉपर कनेक्ट करता आलं नाही. चेंडू ढकलला गेला त्या ठिकाणी. शॉर्ट बॅटकट आहे. 1 धाव प्राप्त होते फलंदाजांना आणि 1 धावेने धावसंख्या होती ती 42. 42. गोलंदाजी आपण पाहतोय संगम घरत याचे या षटकातले काही चेंडू बाकी. पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस बनवला होता. बॅक टू द बॉलर चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय परंतु अयशस्वी आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली. ड्रिंक्स ची व्यवस्था करायची विकेटवरती. अंपायरिंग अप्रतिम आपण 2 दिवस सतत पाहतोय. पंचांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आदरणीय नीरजजी राणावत साहेब सारसोलीचे आणि त्यासोबत दीपकजी बोराडे देवीचा पाडा आणि त्यासोबत गणेशजी बाविस्कर घाटकोपर. हे दिग्गज पंच आहेत क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी एवढ्या वर्ष योगदान दिलंय आणि त्यामुळे ही स्पर्धा कशी चांगल्या पद्धतीने पार पाडावी आणि विवादपणे पार पाडावी यासाठी या पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर जमा झाल्या त्या 43. स्वर्गीय चेतन शेठ स्मृती या संघाच्या
आपण पाहतोय सुरुवातीची विकेट लवकर तंबूमध्ये गेल्यानंतर मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे अग्रेसर करतायत, कारण या ठिकाणी या विकेटवरती तब्बल 60 धावांपर्यंत तुम्हाला पोहोचणं कर्मप्राप्त आहे विजयाच्या जवळपास, किंवा एक चांगला फाईट द्यायचा असेल तर. कारण मागच्या 2 मॅचचा जर आपण अभ्यास केलात तर त्या ठिकाणी 77 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या, त्यानंतर 51 धावा अगदी इझिली चेस केल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला चांगली धावसंख्या रचणं गरजेचं आहे, कारण समोरच्या टीममध्ये बलाढ्य बॅटिंग लाईन आहे आणि त्या बॅटिंग लाईनचा विचार जर आपण केलात तर अबाउट 60 पर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांचं समीकरण जर आपण बघितलं तर संगम घरत यांनी पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 10, त्यामध्ये विकेट प्राप्त केली होती 1, त्यानंतर 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर मयूरजी गायकवाड यांनी विकेट घेतल्या होत्या या षटकामध्ये 1 आणि धावा खर्च केल्या होत्या 19. आणि तिसरं आणि तिसरं षटक या मॅचमध्ये आत्तापर्यंत ज्यांनी टाकलं होतं पुन्हा एकदा संगम घरत, ज्यांनी 14 धावा खर्च करत विकेट 1 ही मिळाली या षटकात. चला नेक्स्ट मॅचचं नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स. ज्या टीम्स मी अनाउन्समेंट करेल त्यांनी कृपया आपण टॉस बॉक्सवरती येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. स्मायरा एंटरप्राइजेस विपक्ष बंट्या 11 विपक्ष सायरा एंटरप्राइजेस. सो प्लीज कम ऑन द स्टेज. टॉससाठी लवकर आपण दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, कारण जवळपास ही इनिंग लगेचच आपल्या जवळपास 10 मिनिटात संपणार आहे. त्याच्यामुळे आपण टॉसला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था झालेली आहे. ज्या टीमचे कर्णधार आणि मालक यांनी लक्षात घ्या की आपण जसा वेळ मिळेल तसा आपण भोजन करून घ्यायचं आहे. आणि या व्यासपीठावरती मी प्रमुख अतिथींना आमंत्रित करतोय. आदरणीय ॲडव्होकेट कैलासजी घरत साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती होईल. त्यांना विनंती आहे की आपण कृपया इकडे यावं. बघा आमचे मामा जबरदस्त कलिंगडची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आहे. थंडगार कलिंगड, वॉटरमेलन. वळूयात मैदानामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅच पाहायला मिळेल. 2 षटक बाकी. वेगळं ॲक्शन बघायला मिळालं. बघा विघ्नेश याचं मूर्ती लहान पण कीर्ती महान. बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात विघ्नेशने. 1 धाव सीझनवरती खेळणारा हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम केलाय. आणि जर आपण ॲक्शन बघितलं तर आपला जसप्रीत बुमराह जवळपास तशीच लगोलग ॲक्शन आहे. आणि खरोखरच भविष्यात क्रिकेट क्षेत्रामध्ये या खेळाडूचं नाव खूप उंच होणार आहे. गुजरातवरून जाऊन येणारा हा खेळाडू आहे. काय झालं? नो बॉल घोषित केलाय पंचांनी. बीमर आहे. येस, थँक्यू सर. 1+1 अशा 2 धावा टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती जमा झाली ती 45-45. थर्ड अंपायर घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. ओके. दरम्यान डीजे सिस्टमसाठी एक सुंदर गाणं
हॅलो, षटकार येतोय आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती टोटल तब्बल 51 वरती. 51 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. आणि आपण जसं पाहिलं होतं की समीकरण या मॅचचं बघितलं तर आपल्याला अबाउट 60 कर्म प्राप्त कारण समोरची टीम बलाढ्य आहे. आणि अशा अनुषंगाने या विकेटवरती ज्या पद्धतीचा फटका आता आपण बघितलं म्हणजे बॅटिंग विकेट पाहायला मिळते. प्रॉपर कनेक्ट ज्याला मिडल, ज्यावेळी बॅटवरती चेंडू स्पर्श झाला होता त्यावेळी फिक्स झालं होतं की तो षटकार. आहा, अगोदरच मन बनवलं होतं. इसे कहते हैं दुधारी तलवार, चले तो दुश्मन का गला कटे, न चले तो खुद का गला कटते, देर नहीं लगती. आणि यावेळी मात्र दुश्मनचा गला कापला आणि चेंडू जातोय हा सरळ षटकार, रिव्हर्स स्वीप 6. लागत नाही, त्याचा प्रचार आपोआप होतो. आणि तसाच प्रचार करतोय तो साजन मुंगाजी. कारण लगातार 2 चेंडूवरती ज्या पद्धतीने त्याने आक्रमक फटके, क्लास दाखवलं त्याने क्रिकेटचं. ज्याला आपण ब्लॉक हॉलमध्ये खेळलेला तो खोदून काढलेला फटका, ज्याला हेलिकॉप्टर स्ट्रोक म्हणतो महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये. आणि त्यानंतर रिव्हर्स अटॅम्प. आहा, ऍक्शन रिप्ले. असं वाटलं की लगातार 2 फटके आपण एकाच शॉटमध्ये बघितलं. हात सफलता असफलता से बनती है. कल के दिन यही टीम मैच हारी थी, लेकिन आज जज्बे के साथ उतरी है. कप्तान ने जताया भरोसा आणि त्यानंतरची केलेली ही पारी, क्या बात. आणि हे पारितोषिक आलंय हॅट्रिक साठी कुमारजी म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मोदी साहेबांनी बनवलेल्या नवीन नोटा जमावत आहेत. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार. आणि हा चौकार. बघा, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि आता वेळ बदलली आहे, कारण लगातार एवढी फटकेबाजी पडली म्हणजे 3 षटकार 1 चौकारानंतर थोडंसं नशीब बदललंय विघ्नेश यांनी. कारण विकेट प्राप्त केली, एक मोठ्या फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवलाय. साजन मुगाजी या खेळाडूला परत पाठवलंय. यावेळी चांगला फटका खेळून काढलाय, खोदून काढलाय. कार्पेटच्या साऱ्या चेंडू ट्रॅव्हल होतोय.
वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, मात्र त्या दरम्यान दोन्ही फलंदाज चिच्या त्या चपलाईने या ठिकाणी धाव कंप्लीट करतायत आणि या एक धावेने धावसंख्या होते ती षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलंय आणि धावा जमा झाल्यात त्या 68. चला नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी मी लगेचच बोलवतोय. कोणाची कुठली टीम आहे? स्मायरा 11 विपक्ष बंठ्या 11. चला टॉस साठी लवकर आपण समालोचन कक्षात यावं. समीरजी मुंगाजी साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब षष्ठ धावा स्कोर कार्ड वरती. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू ट्रॅव्हल केलाय मिड ऑन रिजन मध्ये आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, मात्र त्या दरम्यान दोन्ही फलंदाज एक धाव कंप्लीट करतायत. टोटल धावा स्कोर कार्ड वरती या एक धावेने 69 धावा. बघा या स्पर्धेचा उच्चांक आहे जवळपास 83 धावा तब्बल आणि त्याच्यामुळे त्या धावा तो रेकॉर्ड मोडण्याचं शिखरावरती दोन्ही फलंदाज पाहताना मिळतात. परंतु ज्या फलंदाजाला आपण शांत केलं यावेळी बघा प्रॉपर कनेक्ट, ज्यावेळी बॅटवरती चेंडू कनेक्ट झाला होता त्या ठिकाणी निश्चित झालं होतं हा चेंडू सीमापार जाणार आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हा सीमा रेषेचा वेध घेत चौकार. प्रगतीपथावर आहे आणि धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहा इसे कहते हैं टैलेंट. टैलेंट का बेजोड़ नमूना. गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, ये छक्का. क्रमांक पवित्रा घ्यायचा आहे आणि हा षटकार आणि या 6 धावीने टोटल तब्बल धाव संख्या होते ती 79. स्वप्नील घरत याचा पुढचा चेंडू यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला होता. चेंडू ट्रॅव्हल झाला डेप थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, मात्र पुन्हा एकदा फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धावेने 81 वरती पोहोचते टोटल. आणि आता मात्र ज्या पद्धतीची सुरुवात मिळाली होती आणि त्यानंतर घेतलेला हा टॉप गिअर टाकलाय आणि कैलासवासी चेतन शेठ स्मृती या संघाने 81 धावांवरती मजल मारले पुन्हा एकदा. आता मात्र फसवलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये जाऊन चेंडू अडकतोय. अजून एक विकेटचा पतंग आणि हा विकेट नंबर 5. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. 82 धावा 82 आणि मी जसं म्हटलं होतं एक 83 धावा हायएस्ट आहेत या स्पर्धेचा. तो रेकॉर्ड तोडण्याची नामी संधी. चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळून काढला, ट्रॅव्हल होते डीप मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, त्या दरम्यान पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत आणि टोटल स्कोर पोहोचतोय तो 84 वरती. हायएस्ट स्कोर. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मित्र. कालच्या दिवशीचा इतिहास ज्यांनी बनवला होतं 83 धावा स्मायरा एंटरप्राइजेस संघाने त्या 83 धावांचा रेकॉर्ड तोडीत काढला आणि अर्थातच स्वर्गीय चेतन शेठ स्मृती चषका या स्मृती या टीमने 84 धावा तब्बल बोलवण्यात आणि 85 धावांचं
आव्हान या ठिकाणी समोरच्या टीम समोर ठेवलंय. तर मी मायक्रोफोनवरती या विभागातील एक जबरदस्त आवाज प्रशांतजी मुंगाजी यांच्याकडे सोपवतोय, कारण पुढच्या मॅचचं नाणेफेक या ठिकाणी 2 बलाढ्य संघांमध्ये होईल आणि नाणेफेकी करतील एक दिग्गज आमचे नेतृत्व समीरजी मुंगाजी. याच्या पुढचा होणारा सामना स्मायरा स्पोर्ट्स वर्सेस मंटेला दोन्ही संघामध्ये टॉस करतील. समीर मुंगाजी कॉल केलाय आणि काटा आणि अजित मुंगाजी टॉस जिंकलाय. अजित मुंगाजी, काल आपण एक सामना केलात, एक सामना जिंकलात. 80 धावाचं टार्गेट होतं, काहीतरी 2 चेंडू राखून तो तुम्ही सामना जिंकलात. आता समोर तुमचा निर्णय काय असेल पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण बंटा 11 संघ प्रथम वाट्याला आले आहे, तर त्यांना कितपत रोखण्याचं तुमचं आव्हान असेल? 50-60 निश्चित. अजित मुंगाजी बेस्ट ऑफ लक. तर मी बोलतो पॅडी मुंगाजी बंटा 11 संघाचे कर्णधार. बंटा 11 संघ काल 2 सामने हरलात. पहिल्यांदा मी जाणू इच्छितो की त्या 2 सामन्याबद्दल तुम्ही कुठे कमी पडलात? काय तुमच्यामध्ये काय बॉलिंग कमी झाली, बॅट्समन कमी झाली, तुमचं काय कमी काय पडलं त्या 2 सामन्यामध्ये? आमची जरा बॉलिंग जरा कमजोरी पडली त्याच्यामुळे. आणि तू स्वतः सुद्धा काल फलंदाजीला उतरला होता, काय तुला जमलं नाही? काय प्रॅक्टिस करत असताना खूप चांगले शॉट्स खेळतोस, मात्र कालच्या सामन्यामध्ये तुला काय असं वाटलं मैदानावर? कुठल्या प्रकारचं प्रेशर होतं तुझ्यावर? प्रेशर जराच होता, बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही त्याच्यामुळे. आता या सामन्यामध्ये काय रणनीती असेल? तू स्वतः कर्णधार आहेस या शेवटच्या सामन्याचा. आता जास्तीत जास्त स्कोर मारायला लागेल. समोर पण अजित मुंगाजी असणार. निश्चित. आणि तू स्वतः कर्णधार आहेस तर स्वतः ओपनिंगला येशील का? आणि बॉलिंग जर तुझी करायची इच्छा आहे तर तू ते करशील का? दिल्ली तर नक्कीच करेल आणि जास्तीत जास्त 110 तरी रन मारू आम्ही या मॅचला. आता तू स्वतः कर्णधार आहेस, तुझ्यावर सर्व अवलंबून आहे. दिल्ली तर म्हणजे अजून तुझ्यावरचा कोण आहे का? जास्त चुकी आमचीच आहे, काय करणार त्याला. आता दिल्ली तर आता करून दाखवायचा प्रयत्न आहे आमच्या तेवढा. बेस्ट ऑफ लक पॅडी मुंगाजीसाठी स्वतः कर्णधार बंटा 11 संघाचे. याच्या पुढचा होणारा सामना बंटा 11 वर्सेस स्मायरा स्पोर्ट्स. होले निश्चित पॅडीला बघणार होतो आपण स्वतः थुकी गुलताना पुढच्या मॅच मध्ये. बोलतोय मी करू? ठीक आहे. वरती पुढच्या सामन्याकडे मी स्वतः प्रशांत मुंगाजी घेऊन चालतोय. 85 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला टोटल 9 सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवसातला हा 3रा सामना असावा. 3रा सामना आपण बघतोय. चालू सामना चेतन स्मृती वर्सेस GS घरात आविष्कार स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान रंगणारा हा सामना दमदार सामना आपण बघतोय. प्रमोद घरत असफल ठरला जरी असला तरी सामन्यामध्ये जो त्यांनी टार्गेट सेट केला अप्रतिम फलंदाजी. साजन मुंगाजीने ते लगावलेले रिवर्सचे 3 षटकार, 1 चौकार, काय दर्जेदार फलंदाजी केली. त्याच्यानंतर त्याला साथ देणारा फलंदाज होता रोहित दापोलकरने जी फलंदाजी केली आहे. वैयक्तिक रोहित दापोलकरने धावा काढल्या. काय दर्जेदार फलंदाजी, 3 षटकारांशी 2 चौकारांशी काय दर्जेदार फलंदाजी केली. साजन मुंगाजीची प्रशंसा करणं गरजेचं आहे. प्रमोद घरत कालच्या सामन्यामध्ये पण बघितलं आपण, पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झाला होता, त्याच्यानंतर आज सुद्धा 0वर बाद झाला आणि त्याच्यानंतरची फलंदाजीला दर्जेदार फलंदाजी, काय अफलातून फलंदाजी मैदानावर. साजन मुंगाजी खास करून कौतुक करावं लागेल. रिव्हर्स शॉट लगावलेले ते षटकार, डोळ्याचं पार न फेडणारी अशी फलंदाजी साजन मुंगाजीच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. तर बोलतो सामन्याकडे. तो दोस्तों चलते मैदान के ऊपर ये बड़ा मुकाबला यहाँ से 85 यानी 85 रनों का टारगेट सेट किया है स्मायरा स्पोर्ट्स चेतन स्मृति टीम ने GS घरत आविष्कार स्पोर्ट्स टीम के सामने. तो बल्लेबाजी करते समय 85 रन का टारगेट सेट किया. 85 रन का टारगेट सेट करते उस समय ओपनिंग जोड़ी मैदान पर हम देखेंगे स्वप्निल घरत और संगम घरत, 2 मजे हुए खिलाड़ी लगाव के GS स्पोर्ट्स आविष्कार स्पोर्ट्स के 2 मजे हुए खिलाड़ी है. कल एक हार उनके सामने आई है, लेकिन यहाँ से अगर आप जीतेंगे तो मौका बनेगा आपके लिए भी सुपर 6 में जाने का. शायद बी ग्रुप्स में हम देखेंगे 2 टीमें क्वालिफाई हो चुकी है. एक तो आर्य स्पोर्ट्स और दत्ताशेठ पैकर है उस टीम के, और दूसरी साइनाइट्स. रोहन मुंगाजी ने कहा था इस टीम के 25 पैकर है, तो 25 पैकर की काफी आशा है और क्वालिफाई हो चुकी है. काफी दमदार प्रदर्शन उनका भी. तो दोस्तों चलते मैदान के ऊपर सतीश मात्र इस साल का ये इन्फॉर्म किया बाज है, अजनबी स्पोर्ट्स के लिए खेलता है. 85 रन का टारगेट सेट किया है प्रमोद घरत की इस टीम ने. सतीश मात्र की पहली गेंद, स्ट्राइक बल्लेबाज संगम घरत, ये बड़ा खिलाड़ी मिलिंद घरत वरचौला, ये कहीं भी हो आपको आना है. और ये पहली गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, ये 4 रन से आगाज किया है.
4 रन से बढ़ता हुआ स्कोर 4 रन। मिलिंद गायकवाड़, आप कहीं भी हो, आपका मंच के ऊपर आना है। कौन? आज संगम गरत की तारीफ की जाए उतनी कर्म है। इसके बाद जो मुकाबला होगा स्माइरा इंटरप्राइजेस वर्सेस बंडा 11 के बीच, उसके बाद सिद्धिविनायक इंटरप्राइज साइनेट बॉयज वर्सेस आर्य इंटरप्राइजेस। इस बीच ये गेंद, इस गेंद को फिर से एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश, फील्डर मौजूद वहां पर पहली गेंद पर मौका बना था लेकिन ऋषभ मात्र कोशिश की थी, नाकामयाब हुई थी। लेकिन यहां से फिर से एक बार रोकने की कोशिश, 85 का टारगेट है, उस टारगेट का पीछा करते समय संगम घरत को चलना होगा। स्वप्निल घरत को कल की पारी को याद करना होगा और उस पारी को दोहराना होगा इस मैदान के ऊपर। 85 रन का टारगेट, पहली गेंद पर 4 रन, दूसरी गेंद डॉटर वापसी कर चुके गेंदबाज। दूसरी गेंद पर गेंदबाज सतीश मात्रे राइट अप अराउंड द विकेट। यह गेंद फुल टॉस लाइन गेंद थी, फिर से एक बार प्रहार करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ और गेंद फील्डर के हाथ में गई। डॉट गेंद की समाप्ति, बैक टू बैक 2 गेंदें डॉट। इन गेंदों को आपको बड़े शॉट में तब्दील करना होगा अगर इस 85 रन का टारगेट का पीछा करना है तो। सतीश मात्रे ये मजा हुआ गेंदबाज है, ताकत रखता है खिलाड़ी ये गेंदबाज वापसी करने में। ये गेंद फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, इस गेंद को छोड़ा था लेकिन ऑफ स्टंप के बाहर से जाते हुए गेंद अंपायर ने इस गेंद को अतिरिक्त दर्शाया। अवान्तर रूप में 1 रन मिलेगी, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बन चुका है 5 रन। 3 गेंदों का खेल अभी तक इस ओवर का बाकी है। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर, 85 रन का टारगेट, हर गेंद पर प्रहार करना होगा बल्लेबाज संगम घरत। ये मजा हुआ खिलाड़ी, ये बड़ा खिलाड़ी। फिर से फुल टॉस लाइन गेंद थी, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर नहीं पहुंच पाएंगे, अंपायर का इशारा ना बाकी। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर से ये पहला मार्ट हिट 6 रन। प्रोग्रेस पर अभी तक किशोर की 2 गेंदें शेष। अगर एक हाथ बड़ा शॉट इस 2 गेंदों में आता है तो निश्चित तौर पर वो टारगेट है वो सेट रहेगा। लेकिन फिर से एक बार इस बीच गेंद के नीचे फील्डर आएंगे प्रमोद घरत। 1 रन से संतुष्ट, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 12 रन। स्वप्निल घरत ऑन स्ट्राइक पर पहली मर्तबा सामना करेंगे सतीश मात्रे का। स्वप्निल घरत कल क्या बल्लेबाजी की थी। स्वप्निल घरत कल की पारी दोहरानी होगी इस मैदान के ऊपर। क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी कल के मुकाबले में, उसी पारी को दोहराना होगा इस मुकाबले में आपको जीतना है तो। स्ट्राइक बल्लेबाज फिर से एक बार स्वप्निल घरत के लिए, गेंदबाज सतीश मात्रे की ये गेंद। ये गेंद बेहतरीन गेंद, किस गेंद को खिलाया और में गेंद के नीचे फील्डर नहीं पहुंच पाएंगे। प्रमोद घरत 1 रन चुरा लिया, दूसरी की कोशिश करेंगे, करीबी मामला हो सकता है। शायद ऐसा लग रहा था कि ये दूसरा रन भी पूरा होगा लेकिन वहां पर संगम घरत थोड़े से स्लिप हुए, नाकामयाबी हासिल लगी। 1 ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का कुल स्कोर पहुंचा सिंगल से 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए पहले ओवर में बनाया मैच। 13 रन 85 रन का पीछा करते समय अभी तक जीतने के लिए 71 रन की जरूरत है। 24 गेंदे 71 रन और हर ओवर में 17 रन बनाने होंगे। अब आने वाली 24 गेंदों में 17 के अवसर से इस मुकाबले को जीतना है। अगर आपको इस मुकाबले में बने रहना है तो आपको उस 85 रन को नहीं देखना है, अब हर ओवर में 17 रन बनाइए। इस हिसाब से इस मुकाबले को आप जीत सकते हैं। आप 85 करते रहेंगे तो मुकाबला आप छोड़ सकते हैं क्योंकि वो प्रेशर रहता है बड़े स्कोर का। लेकिन यहां से आप हर ओवर में 17 के अवसर से चलेंगे, कोशिश करेंगे हर ओवर में 17 रन बनाने की। एक हाथ बड़ा शॉट इस मुकाबले में, हर ओवर में 2-3 बड़े शॉट आपको लगाने होंगे, यानी प्रहार का तो जरूर करना होगा। 2 बड़े शॉट इस मुकाबले में आपको उस रणनीति के साथ चलाएंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन इन बल्लेबाजों के ऊपर काफी दारोमदार है। साजन मुंगाजी गेंदबाजी की भागदौड़ संभाले, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक बल्लेबाज स्वप्निल। साजन मुंगाजी, तारीफ की जाए इस बल्लेबाज की, क्या बल्लेबाजी की इस बल्लेबाज ने इस इनिंग में। लेकिन गेंदबाजी करनी होगी उसी तरह। 17 के अवसर से रन बनाने हैं, 68 रन का अभी तक पीछा करना है। 13 रन। ये गेंद स्लोवर गेंद थी, चेंज ऑफ स्पेस किया था लेकिन यहां पर परख लिया इस गेंद को भेजा सीधा मिड सीमा को बाहर। 6 रन।
खिलाड़ी के बारे में, ये बड़ा खिलाड़ी है, बड़े शॉट ताकने की ताकत रखते हैं अपने बल्ले में। कल क्या बल्लेबाजी की थी इस बल्लेबाज ने, मुकाबला हारे थे लेकिन आखिरी गेंद तक लड़े थे ये बल्लेबाज स्वप्निल गरत। साजन मुंगा जी को एक हाथ ब्रेक थ्रू दिलाना होगा। सर अगर मैच में जीतना है तो डॉट गेंदें फेंकनी होगी, एक हाथ विकेट लेना होगा। लेकिन स्वप्निल गरत जिस फॉर्म में इस जीपीएल में तारीफ काबिल, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट स्वप्निल के लिए गेंद, फिर से एक बार स्लो ओवर करने की कोशिश। अब यहां से प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। विकेट कीपर की दस्तानों में जाती हुई गेंद, महेंद्र मुंगा जी विकेट कीपर की भूमिका में डॉट गेंद की समाप्ति रन की संभावना को समाप्त किया। वही रुका हुआ स्कोर 19 रन। यही करना होगा गेंदबाज साजन मुंगा जी, क्योंकि उनके सामने एक हार्ड हिटर बल्लेबाज है। देखेंगे हम स्वप्निल गरत और संगम गरत, ये जोड़ी पे काफी निर्भर करता है ये मुकाबला। ये गेंद फिर से एक बार उठाने की कोशिश, लगातार ये दूसरी डॉट गेंद। देखिए साजन मुंगा जी ये वेरिएशन करने वाला गेंदबाज है। आपने पहली गेंद पर उनकी गेंदबाजी के ऊपर छक्का दागा है तो ये वापसी कर सकता है गेंदबाज। इस खिलाड़ी की क्षमता है, काफी इनफॉर्म खिलाड़ी है ये। इस साल में जिस तरह गेंदबाजी दी, गेंदबाजी भी नहीं लेकिन बल्लेबाजी में इनको इस खिलाड़ी को मौका कम मिला है, लेकिन जब भी मौका मिला है काफी अच्छा प्रदर्शन किया इस खिलाड़ी ने। ये गेंद अब इस वक्त गेंद हवा में, अपने ही फॉलो थ्रू में इस गेंद को गैदर किया और ये बड़ा विकेट स्वप्निल गरत बैक टू द पेविलियन। टीजे स्मृति एक मुकाबला गंवाई थी, उसके बाद जीएस गरत आविष्कार स्मृति टीम भी एक मुकाबला गंवाई थी। तो ये मुकाबला दोनों टीमों के लिए काफी इंपॉर्टेंट था। इस मुकाबले में आपको जितना ही है, जितना ही है और जितना ही है, ये सोच कर मैदान के ऊपर उतरी थी चेतन स्मृति। और जिसके बाद प्रमोद गरत आउट होने के बाद जो बल्लेबाजी हुई थी मैदान कर, ये गेंद फिर से पर लोअर गेंद, क्या वापसी कर चुके गेंदबाज, अप्रतिम गेंदबाजी। पहली गेंद पर छक्का लगने के बाद बैक टू बैक 4 गेंदें इस खिलाड़ी ने डॉट डाली है। तारीफे काबिल एक विकेट भी हासिल किया है स्वप्निल गरत का। बेहतरीन गेंदबाजी, वापसी करते हुए गेंदबाज साजन मुंगा जी तारीफे काबिल। 5 गेंदें फेंकी इस गेंदबाज ने, अभी तक सिर्फ दिए पहली गेंद पर 6 रन, एक विकेट हासिल किया है महत्वपूर्ण। ये गेंद फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन गेंद, इस गेंद को खेला ऑफ साइड में, पॉइंट के ऊपर से गेंद जाती हुई टू बाउंस 4 रन। जीतने के लिए 20 गेंदे 18 गेंदे और 62 रनों की जरूरत। देखिए जब चेसिंग के लिए उतरी थी ये टीम तब 85 रन का पीछा करना था। अब यहाँ से 18 गेंदे बनाने में 62 रन यानी 20 के औसत से उस मुकाबले को जीतना है तो रन बनाने होंगे, यानी हर ओवर में बनाने होंगे 3 बड़े शॉट्स। लेकिन गेंदबाजी कौन करे, तो गेंदबाज सतीश मात्रे पहली ओवर में 7 रन खर्च किए थे इस गेंदबाज ने, 13 रन खर्च किए थे। इस ओवर में आए 10 रन। साजन मुंगा जी की तारीफ की जाए, 4 गेंदे डॉट फेंकी इस गेंदबाज ने। पहली गेंद पर छक्का, उसके बाद 4 गेंदे डॉट, उसके बीच में एक विकेट जरूर हासिल किया था और आखिरी गेंद पर एक चौवा। अब मयूर गायकवाड़ स्ट्राइक पर, मयूर गायकवाड़ गेंदबाजी की भागदौड़ संभाले हुए राइट आर्म ओवर द विकेट सतीश मात्रे। ये गेंद पहली गेंद हवा में, कुछ देर तक गेंद हवा में नहीं रोक पाएंगे। ऐसा लगा था कि कैच होगा हो सकता है लेकिन नहीं, डॉट गेंद की समाप्ति, नहीं सॉरी 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। 1 रन से खाता खोलते हुए मयूर गायकवाड़ टीम के स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब यहां से संगम घरत को ताकबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। संगम घरत यह बड़ा खिलाड़ी है, इस मुकाबले में अगर आपको जीतना है तो बड़े शॉट दागने होंगे और आखिर तक दागने होंगे, इसमें कोई संदेह नहीं। एक बड़ा ओवर इस मुकाबले में आपको वापसी दिला सकता है, लेकिन सतीश मात्रे के ऊपर यह आसान नहीं है ये कर दिखाना। लेकिन वो कर
करना होगा इस बल्लेबाज को। ये गेंद फिर से एक बार बैट का अंदरूनी किनारा, जोरदार अपील और संगम गरत बैक टू द पवेलियन। ये दूसरा बड़ा झटका डीजे। लगा था कि ये मुकाबले में फिर से जान आएगी, लेकिन सतीश मात्रे ने इस मुकाबले के बड़े विकेट। इस एक बार ये गेंद, इस गेंद को खेला, अब साइड में फील्डर मौजूद है, वहां पर एक रन चुराने की कोशिश। पहली गेंद पर आसानी से एक रन चुराया, वही की रन से कुछ फर्क पड़ने वाला नहीं है इस मुकाबले में। ये जानते हैं कप्तान प्रमोद घरत और सतीश मात्रे भी, एक सिंगल डबल से इस मुकाबले को आप जीत नहीं सकते। लगातार बड़े शॉट खेलने होंगे, लेकिन ये बीच भंवर में फंसी हुई नैया, नैया को पार लगाने की कोशिश क्या हो सकती है। और छेल ड्रॉप ऋषभ मात्रे द्वारा, वहां पर झेल ड्रॉप हुआ है मयूर गायकवाड़ का। लेकिन जाते जाते कुछ तो करना होगा इस मुकाबले में आपको। शायद ये अब नामुमकिन लग रहा है, लेकिन नामुमकिन को मुमकिन करने वाले को बाजीगर कहते हैं, वो बाजीगर बनना होगा। सूरज मुंगाजी 14 गेंदे 59 रन, बड़ा टारगेट है ये। टारगेट का पीछा करने के लिए दम चाहिए, ताकत चाहिए, लेकिन वो दमखम दिखाना होगा मैदान के ऊपर। सतीश मात्रे ये गेंद के नीचे प्रमोद घरत नहीं पहुंच पाएंगे, गेंद जाती हुई ऑन बाउंस। अंपायर का इशारा, प्रमोद घरत में कोई इशारा करना है वहां पर, और 4 रन। भविष्य लगाव का फिर से एक बार उठाया, बिग 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 सिक्सर, 6 रन डीजे। मुंगा जी की छक्का चौका, उसके बाद एक छक्का, आखिरी 2 गेंदों में सतीश मात्रे के ऊपर आए 10 रन। टीम का कुल स्कोर बन चुका है 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब आने वाले 12 गेंदों और जीतने के लिए 49 यानी 49 रन बनाने होंगे। 24 के औसत से इस मुकाबले को आप जीत सकते हैं। 24.50 के औसत से इस मुकाबले को जीतना है तो हर ओवर में 4 बड़े शॉट यानी 4 षटकार लगाने होंगे। अब वो इसी हिसाब से आपको चलना है कि आपको 12 गेंदों में मैच 8 षटकार मारने हैं। चमके सितारे देखो हमारे का बाकी हो आपको खाना खा के लेना है। ग्रामस्थ मंडल वरसौड़ा, ओला और वागिलवाड़ा, कोई भी आके कोई भी जो खाना खाना बाकी है वो आके खाना खा सकते हैं। आखिर में ले भी जा सकते हैं। ये ओला गांव है, यहाँ पर कुछ कमी नहीं होगी। लेकिन यहाँ से सूरज मुंगा जी आग लगा चुके हैं आखिर तक। देखिए आखिर 2 गेंदों में मैच 10 रन चुराए। और रोनित दापलकर देखिए इसको चलाने की कोशिश। प्रमोद घरत एक पार्ट टाइम बॉलर है, लेकिन अच्छी गेंदबाजी करते वो। हम देखते हैं वो प्रमोद घरत को भी ओपीएल में देखते हैं गेंदबाजी करते समय, हमेशा जब गांव कप रहता है तभी भी गेंदबाजी करते, अच्छी गेंदबाजी करते वो। लेकिन यहाँ से रोनित दापल के ऊपर भरोसा। 4 बड़ी शॉट्स पहली गेंद पर, लेकिन पिच गेंद थी, खुलने की कोशिश प्रमोद घरत गेंद के नीचे, बेहतरीन फील्डिंग वहां पर प्रमोद घरत की। 1 ही रन मिलेगा, 1 ही रन से कुछ नहीं होगा। बड़ी शॉट मैंने पहले कहा था, पहले ओवर में आपको 4 बड़े शॉट, 4 छक्के दागने ही होंगे अगर इस मुकाबले में आपको जिंदा रहना है तो। मुकाबले में नहीं, इस प्रतियोगिता में जिंदा रहना है तो। सूरज मुंगा जी के पास ताकत है, तकनीक है,
उस ताकत का इस्तेमाल करना होगा। अब यहाँ पर नहीं, उड़ाने की कोशिश, जोरदार अपील जरूर हुई थी, ग्लांस करने की कोशिश, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। और अंपायर का वाइड का इशारा और एक अतिरिक्त रन, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड में बढ़ती 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। रोनित दाभोलकर 2 अच्छी गेंदें डाली है, उसके बाद एक खराब गेंद। सूरज मुंगाजी को प्रहार करना होगा। फिर से एक बार लोअर फील्ड टॉस गेंद, अंपायर का इशारा आना बाकी और यहां से क्लीन बॉल्ड। बल्लेबाज सूरज मुंगाजी बैक टू द पवेलियन, ये तीसरा बड़ा झटका। राजांचं शिलेदार ने बल्लेबाज, इस खिलाड़ी ने गेंदबाजी की थी, काफी खराब गेंदबाजी का प्रदर्शन किया था इस खिलाड़ी ने। 25 रन खर्च किए थे, खराब गेंदबाजी। लेकिन यहां से हुआ खिलाड़ी, अब हौसला बढ़ाने की कोशिश करेंगे जरूर इस खिलाड़ी का। देखिए पोजीशन देखिए इस खिलाड़ी की, लेदर खेलते क्रिकेटर, तो लेदर का ये खिलाड़ी है, ज्यादातर अंदर घुसने की कोशिश नहीं करेंगे, सीधा सीधा खेलने की कोशिश करेंगे इस खिलाड़ी की। लेकिन नहीं, अब भी इस तरह के शॉट खेल सकते हैं, कोशिश जरूर की थी पहली गेंद पर। ये आने वाला भविष्य इस गांव का, तो देखिए हौसला बढ़ाने का काम जरूर करते हुए इसका कप्तान संगम गरत इस खिलाड़ी को जल्दी भेजने की कोशिश। लेकिन रोनित दाभोलकर की तारीफ करने की जाए जितनी कम है। सूरज मुंगाजी स्ट्राइक पर थे, मयूर गायकवाड़ स्ट्राइक पर थे, उन खिलाड़ी को रोकने की कोशिश जरूर की इस खिलाड़ी ने। अंडर 19 विघ्नेश, अंडर 17 ये खिलाड़ी गुजरात के लिए खेलने गए थे। ये गेंद शॉर्ट टाइम लाइन गेंद थी, लेकिन ये शॉट काफी जल्दी आनी चाहिए थे। मयूर गायकवाड़ आपकी ने काफी देरी की शॉट को मैदान की बल, लेकिन यहां से बॉल की मांग। तूफान ने 4 ओवर का खेल यहां से खत्म हो चुका है और 4 ओवर के बाद टीम का कुछ स्कोर बन चुका है 45-45 रन, लॉस ऑफ 3 विकेट। अब जीतने के लिए बची हुई 6 गेंदें आखिरी 40 रन। अब ये काफी नामुश्किल। प्रतियोगिता के माध्यम से मैं सर से स्वागत करता हूं, ले चलता हूं मैदान के ऊपर जहां पर 6 गेंदें और जीतने के लिए विराज मादरे। टॉस गेंद, देखिए ये प्रमोद घरत है, कब किस खिलाड़ी को गेंदबाजी करानी है, कब किस खिलाड़ी को मौका देना है, ये प्रमोद घरत भले भांति जानता है। अब यहां से अब यहां मुकाबला जीते हैं प्रमोद घरत, तो उनके आह्वान अभी तक जिंदा है इस प्रतियोगिता में। 39-39 रनों की जरूरत। मयूर गायकवाड़, कुछ करना था इस मुकाबले में मयूर गायकवाड़ को, गेंदबाजी भी काफी खराब की इस गेंदबाज ने, बल्लेबाजी में खासकर प्रदर्शन नहीं कर पाएंगे। लेकिन यहां से देखिए और एक विकेट का पतन। आखिरी 4 गेंदें शेष इस इनिंग की, औपचारिकता बाकी है सिर्फ।
और देखिए देवदास गायकवाड़, किरण मडवी आ चुके हैं। और चलते हैं दोस्तों फिर से एक बार मैदान के ऊपर 4 गेंदे। ये गेंद प्रहार करने की कोशिश, लेकिन ऑफ स्टंप के हल्की सी बाहर से जाते हुए अंपायर ने इस गेंद को खराब दर्शाया। अतिरिक्त रन, 1 रन से कुछ होने वाला नहीं है। स्कोर कार्ड में सिर्फ बढ़ोतरी होगी, बट शॉट दागने होगी जाते जाते। ये गेंद फिर से एक बार प्रहार करने की कोशिश, फिर से एक बार सिंगल सिंगल सिंगल। और यहाँ से चेतन स्मृति जीत का झंडा लहराते हुई नजर आ रही है। इसके बाद जो मुकाबला होगा स्मायरा वर्सेस बंटिया, और पैडी मुंगाजी की रणनीति क्या होगी आखिरी मुकाबले में। खुद कप्तान है, बतौर कप्तान टॉस के लिए आए थे पैडी मुंगाजी। कल शायद अच्छा प्रदर्शन नहीं रहा उनका, लेकिन आज आखिरी मुकाबले में क्या करेंगे, क्या मौका देंगे। लेकिन ये देखिए शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, वहां पर पुल करने की कोशिश, गेंद के नीचे फील्डर और एक विकेट का पतन। ठीक है, मंगेश गायकवाड़ और किरण माथुरे इनकी ओर से हर षटकर, किरण घरत इनकी ओर से हर षटकर के लिए कितनी 1000 रुपए का इनाम सन्नी गायकवाड़ के लिए। 1000 रुपए का इनाम हर षटकार के लिए। आखिरी कुछ गेंद शेष, आखिरी एक गेंद शेष है और उड़ाया, लेकिन नहीं, साजन मुंगाजी गेंद के नीचे और सन्नी गायकवाड़ बैक टू द पवेलियन। मौका था उनके लिए। यहां से चेतन स्मृति इस प्रतियोगिता में जिंदा रहती हुई। इसके बाद जो मुकाबला होगा स्मायरा वर्सेस बंटे 11। स्मायरा जो फैसला लिया है, अजित मुंगाजी अपने फैसले के साथ मैदान के ऊपर उतरना है जल्दी। अजित मुंगाजी आपका पवेलियन शायद दिख नहीं रहा, लेकिन आपके निश्चित तौर पर जल्दी उतरना है। अजित मुंगाजी अपने 11 खिलाड़ी को और आपका 12वां खिलाड़ी मंच के ऊपर भेजना है। इसके बाद ये बड़ा मुकाबला अजित मुंगाजी के बीच और पैडी